असं लोणचं जर केलं ना तर वर्षभर हे लोणचं खराब होत नाही। तर इथे 1 किलो लिंब मी घेतलेले आहे, स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून घेतलेले आहे आणि कोरड्या कापडाने सर्व लिंबू पुसून घेतलेले आहे। त्यानंतर एका लिंबाचे 4 भाग असे सर्व लिंबू मी कट करून घेतलेले आहे। आता लोणचं किती गोड हवं आहे त्यानुसार मी इथे गूळ घेतलेला आहे। लोणचं मला थोडंसं आंबटच आवडत असते खायला, त्याच्यामुळे ना इथे अर्धा किलो मी गूळ घेतलेला आहे। सर्व लिंबू मी एका कढाईमध्ये काढून घेतले, त्यावर सर्व गूळ ऍड केलेला आहे आणि जे काही मसाले मला यात टाकायचे होते ना ते सर्व टाकलेले आहे। हे लोणचं ना बनवायला खूप सोपं आहे, कारण यात ना फक्त मी हळद, लाल मिरची आणि मीठ टाकलेलं आहे। तेलाचा मी यात अजिबात वापर केलेला नाहीये। सर्व मसाले टाकल्यावर ना हे लोणचं फक्त गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटे हे लोणचं मी मीडियम गॅसवर शिजवून घेतलेले आहे। लोणच्यावर छान बबल्स आले म्हणजे हे लोणचं इथे छान असं रेडी झालेलं आहे। थंड झाल्यावर ना हे लोणचं अजून घट्ट होतं, तर लोणचं तर तयार झालेलं होतं आणि या प्रोसेसने ना लोणचं जर बनवलं ना तर खरंच हे लोणचं वर्षभर सुद्धा खराब होत नाही। तर इथे मी एका बरणीमध्ये याला भरून घेतलेलं आहे। तर असं आत्ताचा व्हिडिओ, चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।